राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून पाहिलं तर डीप क्लीन ड्राईव्ह आता ठाण्यामध्ये देखील सुरुवात झालेली आहे। त्याचं प्रचिती पाहायला गेलं तर ठाण्याच्या अष्टविनायक चौकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी तसेच नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी देखील आता या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे। तसेच या प्रभागामध्ये असणाऱ्या नगरसेविका देखील या स्वच्छता मोहीममध्ये उतरलेल्या आहेत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी स्वच्छता मोहीम आणि डीप क्लीन ड्राईव्ह सुरू झालेली आहे आणि याच डीप क्लीन ड्राईव्हला पाहायला गेलं तर या ठिकाणी नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपोळकर हे देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये आलेले आहेत आणि याच ठिकाणी आता पूर्णतः ठाणे शहरातील नौपाडा प्रभाग समितीमध्ये या ठिकाणी स्वच्छ मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे। महानगरपालिकेच्या वतीने देखील अधिकारी कर्मचारी तसेच शाळकरी मुलं देखील आणि स्थानिक कोपरीकर देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पाहायला तर ज्या पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही स्वच्छता मोहीम जे संकल्पना सुरू केली त्या ठिकाणी मुंबई असेल ठाणे असेल इतरत्र देखील मोठ्या प्रमाणात स्वच्छता करायला ठाणे महानगरपालिका असेल या आता या ठिकाणचे नागरिक असतील हे देखील आता सहभागी झालेले आहेत। याच ठिकाणी नवनिर्वाचित महापौर या ठिकाणी शर्मिला पिंपोळकर या देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि या स्वतः या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पूर्णतः या ठिकाणचं चौक जे धुवून काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आता थोड्या वेळात पुढे त्यांनी या रस्त्यावरती पूर्णतः झाडू मारून या ठिकाणी स्वच्छ करण्यात आलेला रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय। त्यासोबत आता या चौकातील सर्वच आता जे वास्तू आहेत ते देखील धुवायला सुरुवात केलेली आहेत आणि त्यामुळे डीप क्लीन ड्राईव्ह हा ठाणे महानगरपालिकेचा या ठिकाणी आहे। शर्मिला पिंपोळकर या नवनिर्वाचित महापौर यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी ते पूर्णतः या चौकाच्या ठिकाणी जे अष्टविनायक चौक आहेत या ठिकाणी धुण्याचा प्रयत्न यांच्या वतीने करण्यात येत आहे। तसेच या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे देखील अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। बातचीत करणार आहोत। मॅडम, स्वच्छता मोहीम आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कसं बघतात? येणाऱ्या काळात ठाणे शहर कसं बदलणार? खरं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी जी ही डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना चालू केली आणि ती सगळीकडे संकल्पना अंमलात आणली आणि आज त्याच ह्याच्याने त्याच संकल्पनेतून आज आपण कोपरी विभागात ही मोहीम चालू केलेली आहे। आपले सर्व शिवसैनिक, आपले सर्व पदाधिकारी, सगळी कोपरीकर जनता आणि ठाणे नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आज इथे उपस्थित आहेत। आपण 6 ठिकाणी यंत्रणा कोपरीमध्ये चालू ठेवली आहे आणि 6 ठिकाणाहून स्वच्छता मोहीम चालू केली आहे। त्या तुम्ही जे महापौर बनणार आहेत, का वाटतं येणाऱ्या काळात ठाणे शहराच्या स्वच्छता म्हणजे भ्रष्टाचार असेल इतर असतील या गोष्टी असेल ज्या समोर येतील त्या कशा दूर करतील? त्या समोर येतील आणि त्या कशा दूर करतील हे जेव्हा मी महापौर चार्ज घेईल आणि जेव्हा जशा गोष्टी माझ्या समोर येतील तशा त्याचा निर्णय नक्कीच लावू आपण। पाहिल्यानंतर महानगरपालिकेमध्ये अनेक कामं जे ते प्रशासन लागू झाल्याच्यानंतर करत होते, मात्र आता कुठेतरी नगरसेवक प्रतिनिधी बसल्यामुळे ठाणेकरांचे प्रश्न सॉल्व्ह होतील का, लक्ष वेधील मांडले जातील? तसं बघायला गेलं तर आता 22चा कार्यकाळ संपल्यानंतर 4 वर्ष आपला महापालिकेतून प्रशासनच सगळं बघत होती आणि आता 2026ला नगरसेवक सगळे निवडून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने नगरसेवकांच्या प्रभागातल्या ज्या काही समस्या आहेत तो महापौर पदाचा चार्ज घेतल्यानंतर सभा भरल्यानंतर जो काय आपल्याला त्यांचे प्रश्न मांडता येतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभागृहामध्ये ते आपण निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करू। प्रश्न काय आव्हान असेल ठाणेकरांना? ठाणेकरांना एवढंच आव्हान असेल की स्वच्छ साहेबांनी जी राबवलेली मोहीम आहे डीप क्लीन ड्राईव्ह, स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, हिरवगार ठाणे आणि याच अनुषंगाने आपण ही मोहीम राबवून आपल्या ठाण्याचा सुंदर असा विकास करायचा आहे। शर्मिला पिंपोळकर पाहायला गेलं तर या ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्हला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी स्वतः संदीप माळवी देखील या ठिकाणी स्वतः स्वच्छता करतात। सर, काय सांगाल? स्वच्छता मोहीममध्ये सर्वच ठाणेकर असतील या कर्मचारी या ठिकाणी कामाला लागलेले आहेत, काय आव्हान असेल तुमचं, काय संदेश देणार? माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं जे मिशन आहे डीप क्लीन ड्राईव्ह एकनाथ शिंदे साहेबांचं,
ते सातत्याने गेले अनेक वर्षांपूर्वी ते मुख्यमंत्री असल्यापासून ही मोहीम सुरू आहे. आता ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा ते ड्राईव्ह त्यांनी सुरू ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज नियोजित महापौर त्या चार्ज उद्या घेणार आहेत, परंतु त्यांनी आजच कामाला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या पुढाकाराने आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोपरी शहरामध्ये डीप क्लीन ड्राईव्हची मोठी सुरुवात झालेली आहे. भविष्यात दर आठवड्याला माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठाणे शहरात डीप क्लीन ड्राईव्ह सातत्याने चालू राहणार आहे. डीप क्लीन ड्राईव्ह चालू राहणं असं देखील आता या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. पाहायला गेलं तर आता या ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्हची जी सुरुवात झाली ठाणे अष्टविनायक चौकात येणाऱ्या ठाणे शहर देखील मोठ्या प्रमाणात स्वच्छ केलं जाईल अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे. कॅमेरामन नागनाथसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.